नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. जवळपास 1 महिना झालेला असेल गुढीपाडवा झालेला, परंतु व्हिडिओ एडिट करायला आणि पोस्ट करायला वेळच मिळाला नाही. नोकरीला असल्याकारणाने घरातली कामं, बाहेरची कामं, संसार आणि व्हिडिओ एडिट करायचं, पोस्ट करायचं याला थोडासा वेळ लागून जातो. मी गुढीपाडव्याच्या वेळेस बाहेरून म्हणजेच बाजारातून साखरेची माळ विकत न आणता घरच्या घरीच बनवली होती. कारण पहा, स्वतः बनवलेल्या वस्तूमध्ये आनंद वेगळाच असतो. पहा, त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं. थोडंसं नॉर्मली गरम झालं की त्यामध्ये लगेचच मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. मोजून मेजरमेंट अगदी बरोबर घ्यायचं आहे. 1 वाटी मी साखर घातली आणि लगेचच त्यामध्ये ज्या वाटीने मी साखर मोजून घेतली त्याच वाटीने मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. पहा, मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे. अर्धा वाटी पाणी घातलं. थोडंसं मिश्रण उकळू द्यायचं. साखर वितळली की लगेचच मिश्रण उकळते. उकळल्यानंतर त्यामध्ये साजूक तूप किंवा गावरान तूप घालायचं. मी घरच्याच गाईचं तूप होतं आमच्याकडे, म्हणून 1 चमचा तूप घातलं आणि मिश्रण पुन्हा उकळू दिलं. तूप छान वितळलं त्यामध्ये की आपलं मिश्रण तयार होणार आहे. पहा, आपलं मिश्रण एकदम परफेक्ट होणार आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, वाढवायची नाही. कारण आपलं मिश्रण जर घट्ट झालं तर आपलं मिश्रण बिघडणार. म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवायची. आणि पहा, आता आपण मिश्रण तयार झालं की नाही ते चेक करूया. त्यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरचं थंड पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मिश्रण घालून पाहायचं. पहा, या पद्धतीने जर गोळी तयार झाली तर म्हणायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, एकदम परफेक्ट. आता गॅस बंद करायचा. लगेचच मी आप्पे पात्र घेतलं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. कारण आपली साखरेची माळ त्या भांड्याला चिकटू नये म्हणून. आता सर्व भांड्याला तूप लावून झालेलं आहे. आणि आता आपण ज्या दोऱ्याने आपण गोधडी शिवतो तो दोरा घेतलेला आहे. तो दोरा आपल्याला लागेल तेवढा घ्यायचा आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने मी पाण्यामध्ये भिजवून घेतला. आता आप्पे पात्रावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. या दोऱ्याच्या साहाय्याने आपण साखरेची माळ बनवणार आहोत. त्या कारणाने आपण हा दोरा एकदम परफेक्ट पसरवायचा आहे. एकदम परफेक्ट पसरला की त्यावरती आपण चमच्याच्या साहाय्याने मिश्रण घालणार आहोत. तर पहा, माझा दोरा बरोबर झालेला आहे टाकून. आता लगेचच आपण मिश्रण त्यावरती घालणार आहोत. कारण जास्त थंड झालं तर ते लगेचच घट्ट होऊन जातं. आपली साखरेची माळ बिघडेल, म्हणून आपण पटकन ही प्रोसेस करणार आहोत, जास्त वेळ न घालवता. आता चमच्याच्या साहाय्याने आप्पे पात्रामध्ये सर्व मिश्रण घालणार आहोत. मिश्रण सर्व घालून झालं की याला आपण सेट करण्यासाठी जवळपास अर्धा ते 1 तास ठेवून देणार आहोत. कधीकधी मिश्रण थोडंसं पातळ असेल तर थोडा वेळ जास्त लागतो, परंतु काही हरकत नाही. पहा, मी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी बनवली होती. पहा, चाकूच्या साहाय्याने आता आपण ओपन करून घेतलेली आहे आणि आपली साखरेची माळ तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये पहा, सुंदर अशी माळ तुम्हाला दिसत आहे. पहा, किती सुरेख आणि किती सुंदर अशी साखरेची माळ तयार झालेली आहे. आवडली का तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, लास्टला तर तुम्ही पाहिलंच असेल किती सुंदर अशी गाठी तयार झालेली आहे. साखरेची माळ तयार झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटामध्ये आपली ही साखरेची माळ तयार होते. परंतु सुकायला थोडासा वेळ लागल्या कारणानं आपल्याला उशीर होतो असं वाटतं, परंतु काही हरकत नाही. 1 दिवस आधीच मी बनवलेली होती, त्यामुळे छान आणि सुरेख अशी
साखरेची माळ बनवून तयार झालेली आहे. पहा, लगेचच मी दुसऱ्याच दिवशी घाटी आपल्या गुढीला लावून घेतलेली आहे. किती सुंदर आणि सुरेख ती घाटी तयार झालेली आहे. पहा.